आरक्षणाची मर्यादा 50% असावी अशी अट राज्यघटनेत नमूद नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार ती दुरुस्ती लागू झाली आहे। या एकाच मुद्द्यावरून मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडचण निर्माण झाली आहे। मात्र घटना दुरुस्ती करून हा प्रश्न मार्गी लावता येईल। त्याचबरोबर राज्यघटनेतील कलम 14 ते 16 मध्ये आरक्षणाचे अधिकार राज्यांना बहाल केल्याचा स्पष्ट उल्लेख असल्याचं मत ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केलं। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि न्यायालयीन लढाई गरजेची असल्याचं मान्यवरांनी बोलून दाखवलं। कॉमन मॅन संघटनेच्या वतीनं मंगळवारी कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा आरक्षण आणि राज्यघटनेतील तरतुदी या विषयांवरील चर्चासत्रात हा सूर उमटला। कॉमन मॅन संघटना आणि वकिलांच्या वतीनं मंगळवारी कोल्हापुरात मराठा आरक्षण आणि राज्यघटनेतील तरतुदी कायदेशीर उपाययोजना या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं। बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत चिटणीस यांनी सुरुवातीला भूमिका मांडली। राज्यघटना तयार झाली त्यावेळपासून आतापर्यंत मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती प्रचंड बदलली आहे। त्यासाठी 50% अट ओलांडून आरक्षण देणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं। ॲडव्होकेट डी.बी. भोसले म्हणाले, मराठा समाजानं आरक्षण मागितलं की इतर समाज बिथरतो, म्हणूनच राजकीय अस्त्र वापरणं अयोग्य आहे। मराठा समाजातील गरजूंना आर्थिक निकषांवर आरक्षण देणं शक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे म्हणाले, 1980 पासून आतापर्यंत 5 आयोगांनी मराठा समाजाचं दिशाभूल करणारं चित्र मांडलं। राणे समितीनं आरक्षणाची शिफारस केली, मात्र शास्त्रोक्त माहिती गोळा केली नाही। त्यामुळे आता अत्यंत परिपूर्ण वस्तुस्थितीदर्शक आणि शास्त्रशुद्ध अहवाल मांडणं गरजेचं आहे। तसंच मोठी न्यायालयीन लढाई करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं। ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण म्हणाले, देशाच्या राज्यघटनेत 50% आरक्षणाची अट नमूद नाही। तसंच घटनेतील कलम 14 ते 16 मध्ये एखाद्या समाजाचा मागासलेपणा दिसत असेल तर विशेष बाब म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असं त्यांनी नमूद केलं। ॲडव्होकेट डी.डी. घाटगे यांनी 1992 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आरक्षणाची मर्यादा 50% असावी अशी दुरुस्ती सुचवली। मराठा आरक्षणाच्या मार्गातला हाच मुख्य अडसर असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यासाठी 11 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेतल्यास हा मुद्दा हाताळता येईल असंही त्यांनी सांगितलं। एखादा विषय प्रलंबित ठेवायचा असेल तर तो न्यायालयात नेण्याचा अजब प्रकार सध्या सुरू असल्याचं ॲडव्होकेट विवेक घाटगे यांनी सांगितलं। मूळ कायदे आणि राज्यघटना यांना बाजूला ठेवून न्यायालयीन निवाड्यांचा बाऊ केला जातोय, पण राजकीय इच्छाशक्ती आणि मोठ्या प्रमाणात उठाव झाल्यास आरक्षण मिळणं सहज शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांनीही मनोगत व्यक्त केलं। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी मराठा आरक्षणाबाबत विविध कायदेशीर मुद्दे उपस्थित केले। रस्त्यावरील प्रबळ लढाई आणि सक्षम न्यायालयीन लढा उभारणं आवश्यक असल्याचं सर्वच मान्यवरांनी नमूद केलं। या चर्चासत्राला ॲडव्होकेट अजित मोहिते, संपत पवार, धनंजय पठाडे, सर्जेराव खोत, विनय महाजन, बाळासाहेब पाटील, कल्पना माने, चारुलता चव्हाण, राजेंद्र चव्हाण यांच्यासह वकील वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता।